नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सेवा केल्यावर अडचणी का वाढतात? जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी अनुभवले आहे का, ज्या दिवसापासून तुम्ही स्वामींची सेवा सुरू केली त्या दिवसापासून घरात भांडणं वाढली, मन अस्वस्थ राहू लागलं, कामात अडथळे यायला लागले, पैसे टिकेनासे झाले आणि मग मनात एकच प्रश्न उभा राहिला, मी स्वामींची सेवा करतोय, मग माझ्या आयुष्यात एवढे त्रास का? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमचा स्वामींवरचा विश्वास 1000 पटीने वाढेल आणि तुम्हाला ते पटेलसुद्धा. कारण स्वामी समर्थांचे असे काही अनुभव आहेत जे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि यामुळे तुमच्या मनातील भीती, शंका या सगळ्या दूर होणार आहेत. कदाचित आज तुम्ही ज्या संकटातून जात आहात ते संकट नसून स्वामींची परीक्षा असू शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण ज्या माणूस मजबूत असतो, परीक्षेसाठी योग्य असतो, त्याला स्वामी समर्थ अडचणी देतात, संकट देतात. कारण त्या अडचणी नसतात तर स्वामी समर्थांच्या परीक्षा असतात. जेव्हा एखादा माणूस देवापासून दूर असतो तेव्हा माया त्याला शांत ठेवते, पण ज्या क्षणी तो भक्तीच्या मार्गावर चालू लागतो तेव्हा नकारात्मक शक्तींना भीती वाटू लागते. कारण त्यांना माहीत असतं हा माणूस आता स्वामींच्या छत्रछायेत जाणार आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात अचानक अडचणी वाढायला लागतात. यामुळे घरात सतत वाद होतात, भांडणे होतात, पैशांची अडचण येते, मन विचलित होतं, आळस येतो, कोणतंही काम करण्याची इच्छा राहत नाही आणि सेवा बंद करावीशी वाटते. जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असताना आपल्याला अशा अडचणी येतात तेव्हा आपल्याला वाटतं आता सगळं बंद करावं, कारण हे केल्यापासून हे होत आहे. पण इथेच खरी परीक्षा असते. इथे स्वामी समर्थ परीक्षा घेतात. फक्त ती परीक्षा आपल्याला ओळखायला हवी पाहिजे, तेव्हाच स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत हे आपल्याला समजतं. एका गावात एक स्वामी भक्त राहत होता. तो रोज स्वामींची माळ करत असे, आरती करत असे, सगळं सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस अचानक त्याचा व्यवसाय बंद पडला. घरात सतत भांडणं सुरू झाली, लोक त्याची टिंगल करू लागले. तो खूप दुःखी झाला आणि एक दिवस रडत रडत स्वामींच्या फोटोसमोर म्हणाला, स्वामी, मी तुमची इतकी सेवा करतो, मग माझ्यावरच हे संकट का? माझ्याच घरात भांडणे का? माझ्याच मनात नकारात्मक विचार का? मलाच एवढी पैशाची अडचण का? असे अनेक प्रश्न त्याला पडत होते आणि तो स्वामींच्या फोटोसमोर बसून हे सगळे प्रश्न स्वामींना सांगत होता. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नात त्याला स्वामी म्हणाले, बाळा, तुझ्या मागच्या जन्माचे कर्म आम्ही संपवत आहोत. आज थोडा त्रास होईल, पण पुढचं आयुष्य सुखाचं करायचं आहे. स्वामी भक्तांनो, हे शब्द ऐकल्यावर त्या भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला ते स्वामींचे शब्द खरे वाटू लागले. कारण आपल्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा समजायचं की हे आपले सगळे अगोदरच्या जन्माचे
कर्म आहे. आपण काहीतरी अपराध केला असेल, त्याच्यामुळे या जन्मात आपल्याला हे कर्म करावे लागत आहेत. लक्षात ठेवा, स्वामी सेवा म्हणजे फक्त अगरबत्ती लावणे नाही, तर स्वतःला बदलण्याची प्रक्रिया आहे. आणि बदल होताना त्रास तर होणारच. जसं सोनं तापल्यावर शुद्ध होतं, तसंच भक्त संकटातून गेल्यावर मजबूत होतं. हे तर एकदम खरं आहे. कारण जेव्हा आपल्याला संकट येतात, तेव्हाच आपण देवाचा धावा चालू करतो आणि त्या संकटातून सामोर जाण्याची ताकद आपल्याला मिळते. जेव्हा एखादं संकट गंभीर असेल आणि त्यातून आपण बाहेर पडलो की आपल्याला नवीच एक ताकद येते. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जेव्हा तुम्ही संकटात असता, तेव्हा तुम्ही स्वामींना सोडता का, की अजून घट्ट धरून ठेवता? कारण खरी भक्ती सुखात नाही, तर खरी भक्ती दुःखात असते. म्हणूनच तर स्वामी म्हणतात, माणसाला, कोणालाही, सगळ्यांना संकटे आणि दुःख आलीच पाहिजे. जर त्यांना सगळे सुख दिले तर देवाची, स्वामींची आठवण कोण काढणार? म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये थोडंफार दुःख आलंच पाहिजे. कारण सुख असेल तर देवाची आठवण निघणार नाही. अनेक लोक सांगतात, स्वामी सेवा सुरू केल्यापासून घरात भांडणं वाढली. पण त्याचं कारण काय असतं माहिती आहे का? घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडायला लागते. जे वातावरण वर्षानुवर्ष साचलेलं असतं, ते हलायला लागतं आणि म्हणूनच काही काळ घरात तणाव निर्माण होतो. पण जर तुम्ही त्या काळात शांत राहिलात, तर स्वामी तुमचं घर पूर्ण बदलून टाकतात. फक्त आणि फक्त जेव्हा तुम्हाला अडचणी असतील, तेव्हा स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा आणि श्री स्वामी समर्थ असा जप करीत राहा. मग बघा, तुमच्या आयुष्यातील अडचणी तुम्हाला किती छोट्या वाटू लागतात. जर तुम्ही स्वामी सेवा नाही केली ना, तर त्या अडचणी तुम्हाला खूप मोठ्या वाटू लागतात. कधी कधी स्वामी आपल्याला एकटे सोडल्यासारखं वाटतं. पण खरं सांगू का, ज्यावेळी तुम्ही सर्वात जास्त रडत असता, त्यावेळी स्वामी तुमच्या सर्वात जवळ असतात. लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही खूप संकटात, दुःखात असतात, तेव्हा स्वामी समर्थ आपल्या जवळच असतात. आज तुम्ही हार मानू नका, सेवा बंद करू नका, माळ थांबवू नका. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख फक्त काही दिवस दूर असेल. म्हणूनच स्वामी समर्थ तुम्हाला ह्या सगळ्या अडचणी देत आहेत. जेव्हा अडचणी देतात, तेव्हा सहन करण्याची ताकद पण स्वामीच आपल्याला देतात. आणि कोणालाही स्वामी अडचणी देत नाहीत. ज्याच्यात ही शक्ती असते, त्यालाच अडचणी देतात. तुमच्या आयुष्यात सर्वात मोठं सुख काही दिवस दूर असेल, म्हणून स्वामी समर्थ तुम्हाला अशा परीक्षा घेतात. अनेक भक्त सांगतात, आम्ही खूप त्रास सहन केला, पण नंतर स्वामींनी आयुष्य बदलून टाकलं. काहींना नोकरी मिळाली, काहींचं घर वाचलं, काहींचे आजार गेले, काहींचा संसार सुखी झाला. पण एक गोष्ट समान होती, त्यांनी संकटातही स्वामी सोडले नाही. कितीही मोठं संकट असलं तर स्वामी समर्थांचा हात कधीही सोडू नका. स्वामी समर्थांची सेवा कधीही सोडू नका. कारण संकटातच देवाची भक्ती खरी असते. कारण सुखात आपण देवाचं नामस्मरण करत नाही आणि संकटात आपण स्वामींचं नाव कधी सोडू नये. जर संकटात तुम्ही स्वामींचं नाव घेत राहिलात, तर संकट तुम्हाला मोठं वाटणार नाही. कधी संकट निघून जाईल ते तुम्हाला कळणार नाही. म्हणून आज मी तुम्हाला हात जोडून सांगते, अडचणी आल्या म्हणून सेवा सोडू नका. कारण वादळ आलं म्हणजे देव सोबत नाही असं नसतं.
कधी कधी वादळच तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जातं. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, तुम्हाला शिक्षा देत नाहीत आणि ज्याची स्वामी समर्थ परीक्षा घेतात तेच लोक स्वामींच्या जवळ असतात, तेच स्वामींना प्रिय असतात. म्हणूनच परीक्षांना शिक्षांना घाबरू नका, फक्त स्वामी समर्थांची सेवा चालू ठेवा. जर तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचवा जो आज संकटात आहे. कारण कदाचित तुमचा एक शेअर एखाद्याचा तुटलेला विश्वास पुन्हा जिवंत करू शकतो. म्हणूनच स्वामी समर्थावर श्रद्धा अतूट पाहिजे. जर कोणी संकटात असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीला जरूर पाठवा. कारण जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला पैशाची गरज लागत नाही, फक्त आणि फक्त आधाराची आणि मानसिक शांततेची गरज लागते. म्हणूनच आधार कोणाचाच घेऊ नका, कारण आधार फक्त आपल्या स्वामींचा घ्या. माणूस आधार देत नाही, माणूस आपल्या जीवनावर हसतो. म्हणून आधार हा फक्त स्वामींचा असला पाहिजे, दुसऱ्या कोणाचाच आधार नसला पाहिजे. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला असा कोणताही अनुभव आला असेल स्वामीविषयी तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं प्रत्येक भक्ताला दिलेलं वचन आहे. आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे स्वामींचं वाक्य आहे. धन्यवाद.